अलख निरंजन नमो आदेश. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मराठी महिन्यांमध्ये सर्वात पवित्र मानला जाणारा महिना म्हणजे श्रावण महिना. आषाढ महिन्यानंतर सुरू होतो तो म्हणजे श्रावण महिना. सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि थोड्याच दिवसात श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. श्रावण महिन्यामध्ये देवांचे देव महादेव यांची मोठ्या प्रमाणावर उपासना केली जाते, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. बऱ्याच घरी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा, पारायणं या श्रावण महिन्यात केले जातात. कोणी गुरुचरित्र पारायण करतं, कोणी इतर वेगळे पारायण करतं. त्यापैकीच केलं जाणारं एक पारायण म्हणजे नवनाथ भक्तिसार. तर आजच्या व्हिडिओमध्ये मंडळी मी तुम्हाला श्रावण महिन्यात नवनाथ पारायण नेमकं केव्हा करायचं, कसं करायचं, त्याची पूजा मांडणी कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे नवनाथ भक्तिसार पारायणाची योग्य ती माहिती तुम्हाला मिळेल आणि येत्या श्रावणात तुम्हीही नवनाथ पारायण करू इच्छित असाल तर ते तुम्हाला सोपं जाईल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बरेच लोक श्रावणात वेगवेगळ्या सेवा करतात. त्यापैकी जे लोक नाथपंथाची सेवा करतात ते लोक नवनाथ पारायण करत असतात. तर श्रावण महिन्यात ज्यांना कोणाला नवनाथ पारायण करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला महत्त्वाची गोष्ट लागणार आहे, ते म्हणजे नवनाथ भक्तिसार ग्रंथ. नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पठण म्हणजेच नवनाथ पारायण. हे जे पारायण आहे ते साधारणतः 9 दिवसांमध्ये पूर्ण केलं जातं. श्रावण महिन्यात कधीही तुम्ही या पारायणाची सुरुवात करू शकता. गुरुवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी जर नवनाथ पारायणाची सुरुवात केली तर अतिउत्तम, किंवा इतर कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही या पारायणाची सुरुवात करू शकता. कारण श्रावण महिना हा पूर्णपणे पवित्र महिना मानला जातो, त्यामुळे तुम्ही कोणत्याही वारी या पारायणाची सुरुवात करू शकता. आता पहिली गोष्ट आपल्याला कळाली की नवनाथ पारायण करण्यासाठी आपल्याला लागणार आहे नवनाथ भक्तिसार ग्रंथ. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे या ग्रंथाची आपण ज्यावेळेस पारायण करतो त्यावेळेस आपल्याला पूजा मांडणी करावी लागते. तर ती पूजा मांडणी नेमकी कशी करायची, त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण जाणून घेऊया. पूजा मांडणीसाठी आपल्याला चौरंग किंवा पाट लागणार आहे. त्यावरती लाल किंवा पिवळा कपडा त्यावरती टाकण्यासाठी लागणार आहे. नवनाथांची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो ठेवा, किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो तुम्ही ठेवू शकता. श्रीफळ, सुपारी, विड्याची पानं, हळद कुंकू, अक्षता, अष्टगंध, भस्म, अत्तर, गुलाब पाणी, गोमूत्र, दूध, दही, मध, तूप, कापूर, खडीसाखर, फुले, हार, फळे, नैवेद्य इतक्या गोष्टी आपल्याला लागणार आहे. दिवा लागणार आहे. तर पूजा मांडणी करताना सर्वप्रथम एक चौरंग किंवा पाट आपल्याला घ्यायचा आहे. त्यावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा आपल्याला पसरायचा आहे. आणि ही पूजा कुठे मांडायची? जिथे तुमचं देवघर असेल, जिथे मासिक पाळी असलेल्या महिलेची सावली त्यावरती पडणार नाही, किंवा इतर ज्यावेळेस तुम्ही पूजा मांडतात नेहमी जिथे तुम्ही पूजा मांडणी करतात तिथे तुम्ही पूजा मांडणी करायची आहे. पूजा मांडणी करत असताना सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून घ्यायचं, म्हणजे आपल्या पूजेमध्ये जिवंतपणा येतो. त्यानंतर जिथे तुम्ही नेहमी पूजा मांडतात त्या ठिकाणी चौरंग किंवा पाट ठेवायचा. त्यावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचं कोरं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. कोरं वस्त्र अंथरलं की त्यावरती आपल्याला नाथ महाराजांचा फोटो ठेवायचा आहे. फोटो नसेल तर हरकत नाही, त्याऐवजी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा, दत्त महाराजांचा फोटो ठेवला तरीही चालेल. फोटो ठेवल्यानंतर आपल्याला त्या फोटोसमोर कलश स्थापना करायची आहे. कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं. कलश स्थापना करताना कलशाखाली आपल्याला गहू किंवा अक्षता टाकायच्या आणि त्यावरती कलश स्थापना करायची आहे. कलशामध्ये सुपारी, नाणं, हळद कुंकू, अक्षता टाकायच्या आहेत. आणि त्यानंतर आंब्याची पानं ठेवून, श्रीफळ ठेवून अशा पद्धतीने कलश स्थापना करून घ्यायची आहे. कलशाला सर्व बाजूंनी कुंकवाच्या रेषा ओढून घ्यायच्या किंवा कलशावरती स्वस्तिक चिन्ह काढून घ्यायचं आहे. त्यानंतर 9 विड्याची पानं आपल्याला कलशाच्या बाजूला जागा ॲडजस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही 3-3 एका लाईनीत ठेवले तरी चालेल, किंवा सरसगट जर तुमचे 9 पानं बसत असेल तरी हरकत नाही, किंवा 1-2 पान खाली येत असेल तरी हरकत नाही. आपल्याला 9 पानं तिथे मांडून घ्यायची आहे चौरंगावरती. पानं मांडली की त्या प्रत्येक पानावरती थोड्याशा अक्षता टाकून त्यावरती सुपारी ठेवायची आहे. अशा पद्धतीने 9 पानांवरती आपण सुपारी स्वरूपात नवनाथांची स्थापना करून घ्यायची आहे. सर्वप्रथम दिव्याची पूजा करायची. त्यानंतर नाथ महाराजांच्या फोटोची, कलशाची, आपण ज्या सुपारी मांडणी केलेली आहे त्यांची देखील पूजा करायची आहे. सुपारीवरती
जो आपण पूजेमध्ये बुक्का वापरतो तो बुक्का आपण अर्पण करायचा आहे. शक्यतो हळदी कुंकाचा वापर सुपारींवरती करायचा नाही आहे. बुक्क्यानेच आपण त्या नवनाथ महाराजांची पूजा करून घ्यायची आहे. पारायण करण्याची वेळ तुम्ही एकतर सकाळची ठेवा किंवा संध्याकाळची ठेवा. आज जर सकाळी केलं तर 9 दिवसांचं पारायण तुम्ही सकाळीच करायचं आहे. संध्याकाळी केलं तर संध्याकाळीच करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही पारायण कराल त्याच वेळेत दररोज तुम्हाला 9ही दिवस पारायण करायचं आहे. शेवटच्या 9व्या दिवशी पारायण झालं की त्यानंतर समाप्ती देखील करायची असते. ठराविक अध्याय वाचायचे आहे. पहिल्या दिवशी पारायण सुरू करताना आपल्याला संकल्प करायचा असेल तर तो करायचा आहे. तुमची जी काही इच्छा असेल ती सांगायची आहे आणि त्यानंतर पारायणाला सुरुवात करायची आहे. दररोज ठराविक अध्याय वाचायचे. त्यानंतर दररोजचे अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला आरती देखील करायची आहे. दररोज नैवेद्य दाखवायचा आहे. आणि पारायण करताना आपल्याला काही नियम टाळायचे आहेत. पारायणाच्या काळात आपल्याला सात्विक भोजन घ्यायचं आहे. ब्रह्मचर्याचं नियमाचं पालन करायचं आहे. मांसाहार मद्यपान टाळायचं आहे. पारायण करताना जर मध्ये गुरुवार आला तर त्या दिवशी शक्य झालं तर उपवास देखील करायचा आहे. कोणाशीही वाद घालायचे नाही. पूर्ण श्रद्धेने आपण पारायण करायचं आहे. पारायण वाचताना आपलं मन शांत ठेवायचं. एकाग्रताने आपण ते पारायण वाचायचं आहे. म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला समजतो. दररोजचे अध्याय वाचून झाले की दररोज आपल्याला सर्व कुटुंबासोबत आरती देखील करायची असते. यथाशक्ती दानधर्म देखील आपल्याला या काळामध्ये करायचा असतो. आणि पारायण सुरू आहे आणि तुमच्याकडून चुकून एखादा नियम मोडला तर त्याची जास्त चिंता करायची नाही आहे. नाथ महाराजांवरती श्रद्धा ठेवायची आणि भक्तिभावाने पूजा करायची आहे. या काळामध्ये शक्यतो दुसऱ्याच्या घरी खायचं नाही. दररोज आपल्या घरीच जेवायचं आहे. बाहेरचं अन्न आपल्याला खायचं नाही. घरात एखाद्या स्त्रीला मासिक पाळी असेल तर तिच्या हातचं भोजन आपण या काळामध्ये करायचं नाही आहे. मध्येच जर तुम्हाला सुतक पडलं, विटाळ आला तर ते पारायण तुम्ही दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडून पूर्ण करून घ्यायचं आहे. ते तसंच तुम्ही अर्धवट सोडायचं नाही. शक्यतो नवनाथ महाराजांचं पारायण महिलांनी करायचं नाही. पुरुषांनीच हे पारायण करायचं आहे. तुम्हाला जशी पूजा सोपी वाटेल त्या पद्धतीने पूजा तुम्ही करायची आहे. पूजा मांडणीत थोडाफार बदल आपल्या भागानुसार होत असतो. आणि दररोज तुम्ही पारायण वाचण्याची एकच वेळ ठेवायची आहे. या पारायणामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हायला मदत होते. नवनाथ महाराजांचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी उभा राहतो. शेवटच्या दिवशी म्हणजे 9व्या दिवशी या पारायणाची सांगता आपल्याला करायची असते. उद्यापन आपल्याला करायचं असतं. त्यासाठी आपल्याला 9 मुलांना जेव घालायचं असतं. जे मुलं अविवाहित असतात, जे छोटी मुलं असतात 9-10 वर्षाची, अशा मुलांना 9 मुलांना घरी बोलवून त्यांना जेव घालायचं असतं. त्यासाठी आपण जसा पितरांना स्वयंपाक करतो तो स्वयंपाक करायचा. त्यामध्ये महत्त्वाचा असतो तो म्हणजे उडीद डाळीचा वडा. नाथ महाराजांना उडदाचा वडा खूप प्रिय होता. त्यामुळेच या उद्यापनामध्ये सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे उडदाचा वडा. न विसरता आपल्याला उडदाच्या वड्याचा नैवेद्य शेवटच्या दिवशी दाखवायचा असतो. जर तुम्हाला काही कारणास्तव 9 मुलं जेवू घालणं शक्य नसेल तर हरकत नाही. या दिवशी तुम्ही ज्याप्रमाणे आपण पितरांना स्वयंपाक बनवतो तो सर्व स्वयंपाक बनवायचा, त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि 1 ताट गाईला नक्की खाऊ घालायचं असतं. तर अशा प्रकारे अगदी साधं सोप्या पद्धतीने हे पारायण केलं जातं. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही येत्या श्रावणात नक्कीच हे पारायण करून बघा. किंवा मग तुमच्याकडे हे पारायण केलं जात असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. पारायणाच्या पद्धतीमध्ये थोडाफार बदल असू शकतो. तुमच्याकडे हे पारायण करत असाल तर कशा पद्धतीने पूजा मांडणी केली जाते ते देखील मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. तर असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनाथ पारायण नक्की कसं केलं जातं, पूजा कशी मांडली जाते, नियम काय आहेत, त्यामुळे काय फायदे होतात याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.